नागपूर जिल्ह्यातील छोटे मोठे धाबे रेस्टॉरंट आणि पबमध्ये 31st सेलिब्रेशनची तयारी पूर्ण झालेली आहे। परंतु अवैध मद्य विकणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या धाबे असो बार असो किंवा रेस्टॉरंटवर पोलिसांची कडक कारवाई। नागपूर जिल्ह्यामध्ये 31st सेलिब्रेशनसाठी धाबे रेस्टॉरंट पब बार सज्ज आहे, परंतु अवैध मद्य विकणाऱ्या धाब्यांवर कारवाई करण्याचा इशारा नागपूर पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। त्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा अवैधपणे मद्य विकणाऱ्या धाब्यांवर कारवाई करणार आहे। नागपूर शहरालगत आणि शहरातही अनेक धाबे आहे जिथे अवैध मद्य विकलं जातं आणि त्यामुळे आज 31 डिसेंबरला जे आहे ते पोलीस कारवाई करणार आहे आणि त्यासोबतच इतर कारण की 3000 पोलीस कर्मचारी आज संपूर्ण नागपूर शहरामध्ये सज्ज असणार आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी असणार आहे। त्यासोबतच इतर जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आहेत त्यांना थेट कोठडीत पाठवू असा इशारा नागपूर पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। त्यामुळे आज 31st सेलिब्रेशन करताना जे अवैधपणे बार आणि इतर ठिकाणी बिनापरवाना मद्य विकलं जात आहे त्यावर कठोर कारवाई जी आहे ती नागपूर पोलिसांकडून केली जाणार आहे। एकूणच अवैध मद्य विकणारे धाबे नागपूर पोलिसांच्या रडारवर आहे असं म्हणायलाही हरकत नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।